15 जानेवारी 2026, 2017-18 नंतर अवघ्या 7-8 वर्षांनी एका नगरसेवकाचं इलेक्शन येतं आहे आणि त्या नगरसेवकाला आपल्याला वोट करणं खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी नीट ऐका. सगळ्यात पहिलं बघा की तो उमेदवार कोणत्या पक्षात आहे. जर तुम्ही कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला वोट करताय, तुमच्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्हाला माहिती नाही तो कुठल्या कधी कोणत्या पक्षात गेलाय. कारण की जर तुम्हाला वाटतं की गेल्या 5-10 वर्षापासून हा ह्या पक्षात होता, त्या पक्षात होता आणि तुम्हाला कळेल की वोटिंगच्या आदल्या दिवशी तो कुठल्या दुसऱ्या पक्षात आहे, अपार्ट फ्रॉम जोक, सिरियसली बोलतोय मी की तुम्ही त्या दिवशी फोन करा वोटिंगच्या दिवशी की बाबा कुठल्या पक्षात तुम्ही आहात, मला कुठल्या पक्षाला वोट करायचं आहे. आणि हे सगळं करणं भाग आहे. आणि विचार करून वोट करा. कारण की तुम्ही बघा की तुमच्या बोलतात ना एक सामान्य माणसाच्या भविष्यासाठी, लोकांच्या गरजेसाठी, लोकांच्या समस्यासाठी, ज्या शहराच्या समस्या आहेत त्यासाठी तुमचा जो कॅन्डिडेट आहे तो किती पक्ष बदलतोय की तो किती मेहनत करतोय ते फक्त तुम्हाला पण माहिती आहे. ते फक्त तुमच्या सेवेसाठी आहे. तुमच्या सेवेची ही 5 वर्ष आहेत. तुमच्या शहराच्या, तुमच्या वॉर्डच्या भविष्याची 5 वर्ष आहेत. त्यामुळे विचार करून वोट करा. तुम्ही वोट कोणाला करताय, कुठल्या पक्षाला करताय आणि तो तुमच्यासाठी किती आत्ताच मेहनत करतो. इलेक्शन नंतर मला माहीत नाही तुम्हाला ते दिसतील नाही दिसतील, पण आता जर जेवढी मेहनत चालू आहे तर विचार करून थोडं वोट करा. महाराष्ट्रात काय चालू आहे माहीत नाही. कधी कोण कुठल्या पक्षात आहे, कधी कोण कुठल्या पक्षात आहे, काहीच आयडिया नाही आहे. त्यामुळे लास्टची हे तुम्हाला एक टिप देतो. फोन करून जावा, बाबा आज कुठल्या पक्षात आहेत, आम्ही तुम्हाला मतदान करायला येतोय. बस. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.